हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे अगदी बिस्किटासारखी खुसखुशीत आणि कुरकुरीत शंकरपाळी। माझ्या प्रमाणामध्ये तुम्ही शंकरपाळी बनवून बघा, ही शंकरपाळी कधीच फसणार नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे मैदा। इथे मी दूध घेतले पाऊण वाटी, याच वाटीने 2 वाटी मी मैदा घेतलेला आहे। त्याच वाटीचे पाव वाटी आपल्याला तूप लागणार आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणात आपण पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे। तूप पाव आणि पिठी साखर पाऊण प्रमाण लक्षात घ्या। थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि अगदी चिमूटभर बेकिंग पावडर घेतलेली आहे। बेकिंग पावडर घ्यायचे आपल्याला, बेकिंग सोडा नाही, लक्षात घ्या। इथे आपण शंकरपाळीचं पीठ मळण्यासाठी मिक्सरच्या भांड्याचा वापर करणार आहे। तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं मैदा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मीठ आणि बेकिंग पावडर घालून घेतलेली आहे। आता आपल्याला चमच्याने बेकिंग पावडर मीठ मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही एकदा हे पीठ मळून बघा, खूप खुसखुशीत शंकरपाळ्या होतात आणि आपला वेळही वाचतो। ठीक आहे, आता आपण याच्यामध्ये अगदी कडकडीत गरम केलेलं तूप घालणार आहोत आणि परत एकदा आपल्याला चमच्याने व्यवस्थित हे जे तूप आहे ते मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तूप घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मैद्यामध्ये हे तूप मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी खालपर्यंत तूप हे जायला पाहिजे। आता आपल्याला याच्यामध्ये दूध वगैरे काही घालायचं नाहीये। सगळ्यात आधी चमच्याला लागलेला मैदा आणि तूप आपण काढून घेऊ आणि बिना दूध घालताच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे। तुम्ही बघू शकता प्रत्येक मैद्याच्या दाण्यामध्ये तूप गेलेलं आहे। आता सगळी साखर घालायची आपल्याला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे। तर साखर, मैदा, मीठ आणि बेकिंग पावडर व्यवस्थित मिक्स झालेला आहे। प्रत्येक दाण्यामध्ये तूप गेलेलं आहे, साखर गेलेली आहे। आता आपण याच्यामध्ये दूध घालून पीठ मळून घेऊयात। सुरुवातीला इथं मी थोडंसं दूध ठेवणार आहे आणि अर्धी वाटी दूध याच्यामध्ये घालणार आहे। एकदम दूध घालू नका, थोडं थोडं दूध घालत आपल्याला हे फिरवून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता मला अर्धी वाटीला थोडंसं जास्त असं दूध लागलेलं आहे आणि आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण एका परातीमध्ये हे पीठ काढून घेऊयात आणि अगदी 2 मिनिटासाठी व्यवस्थित एकजीव करून घेऊयात। जर तुम्हाला मिक्सरला हे फिरवायचं नसेल तर सगळ्यात आधी मैद्याला व्यवस्थित हाताने तूप चोळून घ्यायचंय आणि व्यवस्थित दूध घालून परत पीठ मळून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता इथं मी चपातीला जशी कणिक लागते त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट अशी कणिक मळलेली आहे। ठीक आहे, आता आपण 2 मिनिटासाठी हे मर्दून घेतलेलं आहे। आता 15 मिनिटासाठी ही कणिक झाकून बाजूला ठेवून द्यायची। 15 मिनिटं झालेली आहेत, कणिक छान भिजलेली आहे। आता शंकरपाळी लाटायला घेऊ। आपण जो चपातीचा गोळा घेतो त्याच्या 3 पट आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि याला पीठ वगैरे काही लावावं लागत नाही। व्यवस्थित गोळा आपण हा लाटून घेऊयात। थोडंसं जाडसरच आपल्याला लाटायचं आहे। माझं जे मिक्सरचं भांडं होतं ते साईजला मोठं होतं, त्यामुळं एका भांड्यामध्ये माझी सगळी कणिक बसलेली आहे। जर तुमचं मिक्सरचं भांडं छोटं असेल तर 2 बॅचमध्ये तुम्ही पीठ मळून घ्या। ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता थोडीशी जाडसर अशी पोळी आपली लाटून झालेली आहे। आता इथं मी चौकोनी शंकरपाळ्या कट करून घेणार आहे। या पोळीची जी जाडी आहे ती तुम्ही ठरवू शकता। जर तुम्हाला जाड मोठ्या शंकरपाळ्या आवडत असतील तर थोडेसे जाडसर तुम्ही लाटू शकता, जर पातळ आवडत असेल तर पातळ लाटू शकता। फक्त काय होईल, जर जाड असेल तर अगदीच लो फ्लेमवर आणि भरपूर वेळ तुम्हाला शंकरपाळ्या तळून घ्याव्या लागतील। ठीक आहे, तुम्हाला मी दाखवते किती मस्त लेयर सुटलेले आहेत आपल्या शंकरपाळीला आणि मिक्सरला पीठ फिरवल्यामुळे बिना मेहनतीने आपल्याला हे एवढे सुंदर लेयर्स मिळालेले आहेत। चला तर मग शंकरपाळी तळून घेऊ। शंकरपाळी तळताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, सुरुवातीला तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे आणि गॅस फ्लेम अगदी लो करायची आहे आणि मग शंकरपाळी त्याच्यामध्ये सोडून द्यायचे आहेत। शंकरपाळी तळण्यासाठी 20 ते 25 मिनिटाचा वेळ लागतो। अगदी लो फ्लेमवर आपल्याला शंकरपाळी तळायची आहे। तर 5 मिनिटं झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता शंकरपाळीला जास्त हलवत राहायचं नाहीये। 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता अशा आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत। आता परत आपल्याला आणखी 10 मिनिटासाठी या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत।
थोडासा चॉकलेटी कलर आला की आपल्याला शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता बरोबर 25 मिनिटासाठी आपण शंकरपाळ्या तळलेल्या आहेत आणि हा असा चॉकलेटी कलर आलेला आहे आणि आपण आता शंकरपाळ्या ह्या काढून घेऊयात। जर तुम्ही अगदी डार्क कलर येईपर्यंत शंकरपाळ्या जर तेलामध्ये ठेवलात तर बाहेर जर काढल्या तरी त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते, त्यामुळे शंकरपाळ्या अजून जास्त कलर पकडतील। त्यामुळे हा कलर आला की आपल्याला शंकरपाळ्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत। तर फ्रेंड्स, तुम्ही बघितलं किती सुंदर शंकरपाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि मिक्सर वापरल्यामुळे हे काम अगदी सोपं झालेलं आहे। मी तुम्हाला दाखवते आपल्या शंकरपाळ्या थंड झाल्यावर किती खुसखुशीत झालेल्या आहेत ते। किती सुंदर लेयर सुटलेत बघा। आता मी तुम्हाला एक शंकरपाळी तोडून दाखवते। तुम्ही बघू शकता किती मस्त अगदी बिस्किटासारख्या आपल्या शंकरपाळ्या तयार आहेत। फ्रेंड्स, माझे चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि या गणपतीमध्ये ह्या शंकरपाळ्या नक्की बनवून बघा। माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।